बघा आपण करतो आता मेथीची भाजी. त्यात टाकूयात तेल आता. लसूण आणि मिरची टाकली आपण. आता ते भाजून घेऊ जरा. भाजून झाली. आता मेथीची भाजी त्यात धुवून टाकू आपण. मुगाची डाळ आता भाजीचा आपण शिजायला ठेवू. ह्याच्यावर काही झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं की भाजी पिवळी पडते. अशी चांगली हिरवीगार दिसते शिजली तरी भाजी. त्यामुळे झाकण नाही ठेवायचं. हो का, तयार आहे मेथीची भाजी. आपण करतोय आता मटकी. थोडंसं तेल टाकून त्यात मटकी परतून घेऊ थोडीशी. हो का, मटकी आता भाजून काढून घेतली आपण. आता फोडणी देऊ. आता तेल टाकून घेऊ. तेल थोडंच टाकलं, मागाशी आपण परतताना टाक. तेल गरम झाले. आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. आलं लसूण पेस्ट टाकून झाली. आता कांदा टाकून घेऊ. आता कांदा आपला चांगला गुलाबी झालाय. आता ह्याच्यात काळा मसाला, घरगुती कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद टाकून घेऊ ह्याच्यात फोडणीला. हे चांगलं परतून घेऊ. हे बघा, तयार आहे आपली मटकीची भाजी खाण्यासाठी लपतपीत मटकी. मी शेंगदाण्याचा कूट नाही टाकत, कारण आम्हाला नाही आवडत ते. मग ठराविक भाज्यांनाच असतो, मटकीला नाही टाकत. हे बघा, छान झाली मटकी.